श्री स्वामी समर्थ. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. खरं स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक अशा काही अडचणी आहेत की त्या अडचणी अद्याप सुटत नाहीत. तुम्ही स्वामी सेवेकरी आहात, तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहे आणि तुम्ही सतत स्वामींची सेवा करत राहता, पण तरीही अद्याप काही अडलेली कामे तुमची पूर्ण होत नाही आहेत किंवा घरामध्ये काही संकट किंवा काही अडचणी ह्या निर्माण होतच आहेत. तर त्यावेळेला आपण खचून जातो आणि कधीकधी असं वाटतं की आपण स्वामींची सेवेकरी असूनसुद्धा आपल्याला एवढं कसं बरं सहन करावं लागेल किंवा असं एक गोष्ट राहते की आपल्याला कसं एवढ्या गोष्टी भोगाव्या लागलेल्या आहेत, कारण मी स्वामींची सेवेकरी आहे. अशा बऱ्याच जणाला प्रश्न पडलेला असतो आणि बरेच सेवेकरी कधीकधी मध्ये स्वामींची सेवा बंदसुद्धा करतात. पण तसं न करता कधी स्वामी आपली परीक्षा पण घेत असतात की आपल्यामध्ये किती संयम आहे, आपण किती टिकून राहतो. कारण खरा हिरा जर चमकायचा असेल तर खरं त्याचं घर्षण होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळेच तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला हिरा बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेला आपण त्यांना मध्येच अर्ध्यावर सोडायचं नसतं. तर आता त्यावेळेला काय करावं, किंवा आता ज्या वेळेला आपण खचून गेलेलो आहोत किंवा एखादा प्रश्न आपला सुटत नाही आहे, तर खरंच आपण त्यावेळेला काय करावं काय नाही हे आपल्याला सुचतच नाही आहे. पण स्वामी समर्थ महाराजांचे तो आपण सेवेकरी आहेत. स्वामीने जर आपला कधी एखाद्या वेळेस हात पकडला ना, तर स्वामी महाराज आपला हात कधीही सोडत नाही आहेत. मग आपण का बरं सोडायचा स्वामींचा हात? स्वामींकडे, स्वामींच्या सेवेत किंवा स्वामींकडे आपण जर 10 पावले चालत गेलो ना, तर स्वामी निश्चितच आपल्याकडे 100 पावले चालत येतातच. अनेक सेवेकऱ्यांना अनुभवसुद्धा आलेला आहे या गोष्टीचा. म्हणून स्वामीची सेवा मध्येच न सोडता, स्वामी न खचता आपल्याला एखादं अडचणी संकटात किंवा एखादं अडलेले काम पूर्ण होण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण ही 2 अगरबत्तीची सेवा करायची आहे. आता 2 अगरबत्तीची सेवा कशी करावी ही तेवढीच महत्त्वाची आहे. बऱ्याच जणाला सेवा माहीत असेल की अगरबत्ती लावावी, सेवा कशी करावी, पण सेवेत काही चुका पण होत असतात. तर अगरबत्तीची सेवा करताना काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे काही छोट्या ज्या चुका आपल्याकडून होतात, कारण ही सेवा आपल्या कल्याणासाठी, आपल्या अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी आपण करणार आहोत. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा तरी सेवा करताना आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण छोट्या गोष्टीमुळे सुद्धा आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नसतं. आता महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो, पण महाराज आपल्याकडून आपलं प्रारब्ध जड असतं. काही कारणावास्तव आपल्याला काही गोष्टी आडत असतात आपले कामे, आणि त्यामुळे त्यांचं निरासन करण्यासाठी सेवा करून घेत. करता करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. असं आपण स्वामीवर सर्व काही सोडलं ना, त्यावेळेला सर्व व्यवस्थित हे होतच असतं. तर असो, आता ह्या 2 अगरबत्त्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. 2 अगरबत्त्या लावायच्या. एखाद्या स्टँडला आपण त्या अगरबत्त्या ठेवून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे अगरबत्त्या अशा खाली न ठेवता जमिनीवर एखाद्या प्लेटमध्ये कशामध्ये तरी तुम्ही ती अगरबत्ती ठेवायची. कारण याचा जो हे अंगारा निघतो, तो अंगारा आपल्यासाठी या अगरबत्तीच्या सेवेसाठी महत्त्वाचा आहे. ह्या 2 अगरबत्त्या लावून ठेवाव्या आणि त्याचा अंगारा हा खाली एखाद्या प्लेटमध्ये पडला पाहिजे, कारण तो आपल्याला वापरायचा आहे. आता तो अगरबत्ती लावली आणि त्यानंतर आपल्याला जप सुरू करायचा आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. मग माळ हातात घ्यावी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करत राहावा जोपर्यंत ही अगरबत्ती पूर्ण संपत नाही तोपर्यंत. आता ध्यान बी एवढं लावावी. आता मध्ये मध्येच आपण त्या अगरबत्ती कधी संपली याकडे बघत बसायचं नाही. आपण मन लावून जप करत बसायचं. आपल्याला माहीत असते आपल्या घरातली अगरबत्ती ही किती वेळ संपते, किती वेळात संपते. कधी 5 मिनटात, कधी 10 मिनटात, कधी 15, कधी 20 मिनटं अशा अगरबत्ती. पण अगरबत्तीसुद्धा अशी घ्यावी की ज्यामध्ये जास्त काहीतरी केमिकल मिक्स केलेलं नसावं. सहसा अगरबत्ती ही आयुर्वेदमधून म्हणजे चांगल्या प्रकारची अगरबत्ती घ्यावी, जेणेकरून याचा जो वापर करणार आहे त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये. तसं तर देवाच्या समोर, स्वामींच्या समोर जे काही केलं जातं त्याचा वाईट परिणाम होत नसतो, पण आपण
आपल्या काळजीनं राहिलेलं आणखीनच चांगलं. अगरबत्ती लावून ठेवली, त्यानंतर स्वामींचा जप हा सुरू केलेला आहे. स्वामींचा जप मोठ्यानं न म्हणता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र लावून जप करायचा. आता जप करताना सुद्धा बऱ्याच लोक बऱ्याच चुका करतात. तर त्या चुका कोणत्या आणि कशा करतात हेही बघा. तर लोक म्हणजे बरेच स्वामींचे सेवेकरी जप करताना चुका करतात. आता ही जपमाळ आहे आपल्याकडे आणि माझ्याकडे हे गोमुखी आहे, कारण माळ आपली कोणाला न दिसताच जप करायचा असतो. आणि हा त्याचा मेरू मणी आहे. आता हा मेरूमणी प्रत्येक माळेला असतो. ही माळ हातात ठेवलेली आहे. आता जर तुमच्याकडे गोमुख नसलं तरी तुम्ही अशा प्रकारे जप करू शकता. म्हणजे आता हा जप करताना हा इथे मणी पकडला, ह्या बोटाचा आणि या बोटाचा स्पर्श माळीला नाही झाला पाहिजे, एवढं महत्त्वाचं. नाही तर तुम्ही कितीही माळी ओढा, कितीही माळी जप करा, त्याचा फायदा होत नसतो. मग आपल्या ज्या काही प्रश्न आहेत ते कसे सुटणार, आपली अडलेली कामे कशी पूर्ण होणार, आपली इच्छा कशी पूर्ण होणार, ह्या सर्व गोष्टी आपल्याला जर हे करायचे असतील तर माळ जप पूर्ण अशा प्रकारे करावी. आता तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ही पूर्ण माळ आपण जप करत इथपर्यंत आता ही नेलेली आहे. मी तुम्हाला 2 हाताने दाखवत आहे फक्त की आता आपण जप करत 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 परत आलो इथपर्यंत. पूर्ण जप झालं एक माळ. आता एक माळ आला की लगेच काही जण काय करतात की लगेच सुरू करतात, पण तसं न करता आपल्याला ही माळ, आता ही माळ आहे अशीच पकडलेली आहे, तर ही माळ अशी उलटून घ्यायची असते अशी. म्हणजे मेरूमणी ओलांडायचा नसतो आणि नंतर परत असा जप करायचा. परत तो जप करत करत पूर्ण माळ झाली, मेरूमण्यापर्यंत आलो, त्याला मेरूमणी किंवा गुरुमणी म्हणतात. परत त्याला असं फिरून घ्यायचं, परत जप करायचा. असा जर जप आपण केला की अगरबत्ती संपेपर्यंत मन लावून, मध्येच किती वेळा अगरबत्ती संपली का पाहायचं नाही. निदान आपल्या 11 माळी जप त्यावर होईल. माळी मोजायच्याच नाहीत, कितीही माळी जप हो, माळी मोजायच्या नाहीत. ही माळ जप झाल्याच्या नंतर कधीही जप हा माळ न दिसताच करावा. जर तुमच्याकडं गोमुखी नसेल तर तुम्ही असं झाकून कशाद्वारे जप करू शकता. माळ नंतर आपण ठेवून जप झाल्याच्या नंतर माळ ही समोर देवाच्या समोर ठेवून घ्यावी. आता ही पूर्ण अगरबत्ती आपली संपलेली आहे. मग आता हा जो धूर याच्यामध्ये पडलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण पाण्यामध्ये घ्यायचा आहे. तो धूर म्हणजे ही जो अंगारा पडतो तो काढायचा आहे. तो आपल्या जो काही पाणी, आता पूर्ण पाण्यात तुम्हाला काढणं शक्य असेल टाकणं, तुमच्या घरातल्या पिण्याच्या माठात किंवा जे काही तुम्ही वापरता पाणी पिण्यासाठी भांडं, त्यामध्ये टाकणं शक्य असेल टाका. किंवा एखाद्या तुम्ही छोट्याशा भांड्यामध्ये आपण हे पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. पूर्ण धूर अगरबत्ती संपल्याच्या नंतर. आता इथे इतका वेळ आपला व्हिडिओ नाही की अगरबत्ती संपल, 15 ते 20 मिनटात संपत असते. आणि याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि नंतर ह्यातलं हे जे तीर्थ तयार झालं, मग कुठलं अगरबत्तीच्या उपायाचं, अगरबत्तीचं जे काही आपण श्री स्वामी समर्थ जप केला, त्या जपाचा जी ऊर्जा आहे ती पूर्ण यामध्ये समाविष्ट झालेली आहे. मग यामध्ये पाणी घालून आपल्या घरातील सर्व व्यक्तींना तीर्थ स्वरूपात तुम्ही थोडं थोडं ते प्यायला द्यायचं. आणि यामुळे काय होतं, एकतर सर्व रोगांचं निवारण होतं, काही संकट आपल्यापासून दूर राहतात, स्वामींचे कृपा आशीर्वाद राहतात. कारण जप होतो आणि जप होताना त्या जपाची जी सात्विक ऊर्जा, जी काही स्वामींचा आशीर्वाद आपण जप करताना त्या पूर्ण या अंगाऱ्यामध्ये पडलेला असतो. आणि तो अंगारा ज्यावेळेला आपण, आणि थोडा अंगारा आपल्या कपाळाला पण लावून घ्यायचा असतो आणि त्यानंतर तो टाकून सर्वांनी तो घ्यायचा. आता यामुळे आपल्या घरातील सर्वांचे एकतर संरक्षण होईल. त्यामुळे आपल्या घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्यासुद्धा निघून जातील. ज्यावेळेला आपला जप चालू राहतो त्यावेळेला धूर सगळीकडे याचा पसरलेला, आता तुम्हाला धूर दिसत आहे की अगरबत्तीचा धूर, तो सगळ्या घरात पसरलेला असतो. जप सुरू असतो, खूप वेळ मन लावून आपण जप करत असतो. आणि जप करताना कधीही फक्त जमिनीवर न बसता त्यावर काहीतरी चटई टाकून जप करावा. जर जमिनीवर बसून आपण जप केला तर तो जप इंद्रदेवतेला जात असतो, आपल्याला त्याचं फळ मिळत नसतं. हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
आता जप करताना मन एकाग्र, शांतता आणि नंतर स्वामींना मुजरा करावा. अगोदरसुद्धा स्वामींना मुजरा करूनच जपाला बसावं आणि नंतरसुद्धा स्वामींना मुजरा करूनच उठावं आणि हे सर्व तीर्थ स्वतःला घ्यावं आणि सगळ्यांना द्यावं. यामुळे आपल्या घरातली जी अडलेली कामे आहेत, किती मोठा कठीण प्रश्न असो तो सुटेल. विवाहासंबंधी, शिक्षणासंबंधीचा प्रश्न असो तो सुद्धा मार्गी लागेल. अडलेली कामे पूर्ण होतील, आपल्या समस्यांचं निवारण होईल. म्हणजे स्वामी ही जी सेवा आहे, 2 अगरबत्तीची सेवा, यामुळे अनेक प्रश्न सुटतात. यामुळे बऱ्याच समस्यांचं निवारण होत असतं. म्हणजे जी जी तुमची समस्या असेल ती, मग ते आरोग्याविषयी असो, शिक्षणाविषयी असो, नोकरीविषयी असो, विवाहाविषयी असो, घरातल्या नकारात्मक वास्तू टिप्सविषयी असो, नकारात्मक ऊर्जेविषयी असो, किंवा आपला एखादा प्रश्न काही दुसरा असेल तर तो सुटण्याविषयी असो, एवढ्या सर्व गोष्टीवर एकच उपाय, तो म्हणजे 2 अगरबत्तीचा हा उपाय. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मानवी लाईफस्टाईल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळपासच्या नातेवाईकांना, स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती मिळेल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असाच एक नवीन आणि महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.